ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। काँग्रेसला भाजप युवा मोर्चा प्रत्युत्तर देणार आताची मोठी बातमी समोर येते आहे। महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार। काल राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। आज भाजप युवा मोर्चा आंदोलनाने काँग्रेसला प्रत्युत्तर देणार आहे। आज दुपारी 4 वाजता दादर टिळक भवन या ठिकाणी युवा मोर्चा आंदोलन करेल अशी माहिती मिळते। आता महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। भाजपच्या माध्यमातून आता प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। आताची मोठी बातमी समोर येते। आज दुपारी 4 वाजता दादर टिळक भवन या ठिकाणी युवा मोर्चा आंदोलन करणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय काँग्रेसला भाजप आता युवा मोर्चा प्रत्युत्तर देणार आहे अशी एक खळबळजनक माहिती आपल्याकडे मिळते। काल राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं आणि भाजप युवा मोर्चा आता आंदोलनाने काँग्रेसला प्रत्युत्तर देणार आहे। काय सविस्तर माहिती आहे प्रत्युत्तरासंदर्भातली? कारण दादरमध्ये जे काँग्रेसचं कार्यालय आहे महाराष्ट्र काँग्रेसचं, तिथे मोठा पोलीस फाटा जो आहे आता सध्या लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून जर आपण कालचं पाहिलं तर कालच्या घटनेनंतर हा त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून भाजप जे आहे हे आंदोलन करते। कारण काल काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं। जवळपास 3 तास हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये प्रियंका गांधी सहित काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी जे ते उपस्थित होते आणि जे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या आणि यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांचाच नाही तर पंतप्रधानांचा देखील राजीनामा घेण्यात आला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती। आणि त्यांच्या चर्चेसाठी स्वतः केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह गेले होते, मात्र त्यामधून कोणता मार्ग निघाला आणि शेवटी राहुल गांधी यांना तिथून पोलिसाचा बळ वापर करत घ्यायचं त्यांना उचलून न्यावं लागलं, प्रियंका गांधींना उचलून न्यावं लागलं आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते थांबण्यात आलं होतं। मात्र त्याचे पडसाद आता मुंबईत उमटताना पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो आता हे सर्व जे पोलीस आहेत या हा जो रस्ता आहे या पोलिसांनी सगळ्यांनी अडवून ठेवलेला आहे आणि पलीकडे काँग्रेस कार्यालय आहे, त्या काँग्रेस कार्यालयापर्यंत कोणीही पोहोचणार नाही। भाजपचे कार्यकर्ते आले, नेते मंडळी आले तर ते तिथपर्यंत जाणार नाहीत, काँग्रेस कार्यालयाला हानी पोहोचू देणार नाही अशा प्रकारची पूर्ण तयारी जी आहे पोलिसांनी करून ठेवलेली आहे। कोणतेही कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचू नयेत याबाबतची तसदी या सर्व पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या परिसरात म्हणजे हा मुख्य रस्ता आहे मुंबईला आणि उपनगराला जोडणारा आणि या रस्त्यावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची देखील खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। मात्र सध्याच्या जर आपण ही सगळी परिस्थिती पाहिली किंवा हा सगळा परिसर पाहिला तर पोलीस छावणीचं स्वरूप या सर्व परिसराला आलेला पाहायला मिळतं। कोणत्याही गाडीला किंवा लोकांना काम नसल्याशिवाय आतमध्ये जाऊ दिलं जात नाही, गाडीला तर अजिबातच जाऊ दिलं जात नाही। त्याच्यामुळे पूर्ण खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। आता भाजपच्या युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे, काँग्रेसला इशारा देण्यात आला आहे। ज्याप्रमाणे तुम्ही पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलनं केली तसंच आता आम्ही काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून या आंदोलनाला हिंसक वळण मिळू नये, कुठे काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नये याची देखील खबरदारी पूर्ण पोलीस प्रशासनाने घेतली आहे। त्यामुळे थोड्या वेळात हा मोर्चा भाजपचा इथे पोहोचेल अशा प्रकारचं म्हटलं जात आहे। मात्र सध्या जर आपण ही सगळीकडची परिस्थिती पाहिली आणि इकडे पोलिसांचा सगळा या परिस्थितीवर कंट्रोल पाहिला तर अगदी मोठ्या प्रमाणात सर्व लोकांची चेकिंग केली जाते। कारण या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या कंपनीचे कार्यालय आहेत आणि आता या दुपारच्या वेळेस जेवणासाठी सर्व लोक जे आहेत ती बाहेर पडतात, त्यामुळे प्रचंड गर्दी या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे। आणि आता याच ठिकाणी जर या वेळेस मोर्चा आला तर पोलिसांची देखील दमछाक होणार आहे। ती दमछाक कुठे होऊ नये आणि भाजपचे जे कार्यकर्ते ते काँग्रेस कार्यालयापर्यंत पोहोचणार नाहीत याची पूर्ण खबरदारी नक्कीच उमेश, याबाबतचे वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।